प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, जर काही समस्या असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं आहे, तो जर नंबर लागला नाही, जर इथली काही माहिती हवी असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. हजारो साक्षी घडत आहे आणि इतक्या साक्षी अजून सांगायचे राहिलेत, कारण का की वेळ त्या ठिकाणामध्ये आपल्याला मिळत नाही. इतकं अद्भुत परमेश्वर या चॅनलच्याद्वारे कार्य करत आहे. सिस्टर पल्लवी कोल्हापूर या नर्स आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांची प्रोमेट्रिकची एक्झाम होती आणि त्यासाठी त्यांना खूप भीती वाटत होती की त्या एक्झाममध्ये त्यांना म्हणजे ते कशा पास होतील, कसा त्यांचा अभ्यास झाला आहे. त्यांना खूप टेन्शन त्या परीक्षेचं आलं होतं. त्यांनी पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्या या एक्झामसाठी तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की 79% त्या बहिणीला पडले आणि ती परीक्षा ती बहीण पास झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की त्यांचे पती खूप सिरियस आहेत, ते दवाखान्यामध्ये आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे ते खूप सिरियस आहे, त्यांचं नाकाचं देखील फ्रॅक्चर झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पास्टर आम्हाला काहीच सुचत नाही. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या त्या ठिकाणामध्ये ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पतीला घेऊन गेले. त्या ठिकाणामध्ये पुन्हा एकदा सगळे रिपोर्ट्स काढले आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कुठलं नाकाचं फ्रॅक्चर नव्हतं. त्यांना त्या ठिकाणामधून डिस्चार्ज मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर प्रेरणा आरोळे या बहिणीला घशाचा त्रास झाला होता. त्यांनी सांगितलं त्यांचा घसा सुजला होता, आवाज बंद झाला होता, त्यांना खाता पिता येत नव्हतं. त्यांनी पास्टरांना फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या घशाची सूज पूर्ण निघून गेली, त्यांना बोलता येऊ लागलं, ते आता जेवण देखील करत आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर शबाना या फलटणवरून आपल्या चर्चमध्ये येत असतात. मागील आठवड्यामध्ये त्यांच्या मुलीला खूप त्रास होत होता. तिचं नाव आहे सारा. तिचे पाय दुखत होते, तिला चालता देखील येत नव्हतं. तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. सलाईनच्या बाटल्या देखील त्या ठिकाणामध्ये लावून झाल्या, पण कुठलाही फरक तिला होत नव्हता. पाय तिला खाली देखील सोडता येत नव्हते. सिस्टर शबाना यांनी पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीसाठी पास्टर प्रार्थना करा. पास्टरांनी त्यांच्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी आज या ठिकाणामध्ये ते मंदिरामध्ये त्यांच्या मुलीला घेऊन आलेले आहेत आणि आल्या त्यांनी साक्ष सांगितली की पास्टरांनी प्रार्थना केली आणि अर्ध्या तासानंतरच तिचं पायाचं दुखणं गेलं आणि ती चालू लागली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे प्रियांनो परमेश्वराच्या वचनाची. स्तोत्र 25 आणि त्याचं 3रं वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 25 आणि त्याचं 3रं वचन. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. कोणी फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत त्याचं टायटल, त्याचं हेडिंग असेल तुझी कास धरणारा कोणी फजित होत नाही. देवाची कास धरणं किंवा परमेश्वरावरती अवलंबून राहणं, देवावरती अवलंबून राहणारे लोक हे कधीच फजित होत नाही. वचनाकडे आता लक्ष द्या, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. प्रभूचं वचन, या पृथ्वीतलावर आम्ही राहत असताना एकच गोष्ट जी आमचं आत्मिक जीवन, आमची आत्मिक संगती, प्रभूचं चांगुलपण आणि देवामधलं सत्व, ऐका, टिकून राहण्यासाठी, आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर परमेश्वरावरती अवलंबून राहणं, कास धरणं म्हणजे नेमकं काय, तर देवावरती अवलंबून राहणं. या पृथ्वीतलावरती तुम्ही अवलंबून राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत. जसं मी पाहतो की एलियाला परमेश्वरानं सांगितलं तू झाडाखाली जाऊन बस, कावळ्याची वाट पहा, कावळा तुझ्यासाठी भाकर देईल.
कावळा तुझ्यासाठी मांसाचा तुकडा आणेल. एलियाला देवानं कावळ्याची कास धरण्यासाठी पाठवली, परंतु लक्षात ठेवा कावळा हे माध्यम होतं, परंतु पाठवणार तर देव होता. पाठवणारा देव होता, कावळा माध्यम आहे. परंतु झालं काय, घडलं काय? शास्त्र सांगतं की तो देवाची कास धरण्याच्या ऐवजी तो कावळ्याची कास धरू लागला, म्हणजे कावळ्यावरती अवलंबून राहिला. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. म्हणजे कोणाला सुद्धा परमेश्वरावरती अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला देव या पृथ्वीतलावरती फजित होऊ देत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये त्याची फजिती होऊ देत नाही. आता फजिती म्हणजे नेमकं काय? एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे आणि वेळेच्या समयाला, म्हणजे ज्या समयाला ती गोष्ट तुम्हाला मिळायची त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. मला आठवतं की काल परवा एक व्यक्तीने मला प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की पाळक साहेब प्रार्थना करा, सावकार आमच्या घरी येणार आहेत आणि आमच्या घरामध्ये घुसून आमच्या दंड देणार आहेत आणि गुंड घेऊन येणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या. त्याने आम्ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहोत की आता सावकार येईल आणि गुंड पाठवून तो आम्हाला मारेल, आमच्या घरातल्या वस्तू घेऊन जातील आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं काहीच मार्ग नाही. आणि त्याने हे पण सांगितलं की तो सावकार, या सावकारानं अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं, अनेक लोकांना, त्यानं अनेक लोकांना मारलं, काहींची प्रॉपर्टी हडप केली. अशा परिस्थितीमध्ये ते प्रभूला शरण आले, देवाकडे त्यांनी पाहिलं, प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली. आणि प्रार्थनेचा परिणाम काय झाला माहिती का, जे येणारे गुंड ते थांबले, येणारे गुंड ते थांबले. परमेश्वराची कास धरणारा कधीच फजित होत नाही प्रिया, कधीच नाही. तो राजा आलिशा, आरामाचा राजा आलिशाला वेडा घालून बसलेला आहे आणि तो सकाळी उठून तो गेहजी जाऊन त्या आलिशाला म्हणतो, आरामाचा राजा मोठं सैन्य घेऊन आपल्यावरती चाल करून आलेला आहे. आलिशा त्यावेळेस म्हणतो, देवा हा राजा, त्याची शस्त्र, त्याची सेना, त्या प्रकारची सेना, त्या प्रकारची शस्त्र, याची अपेक्षा हा करत आहे. अपेक्षा करते, कुठली अपेक्षा करत आहे की त्या राजाकडे जशी सेना आहे तशी आपल्याकडे सेना असावी. आता हा माझ्यावरती अवलंबून नाहीये, हा म्हणतो स्वामी हाय हाय. हे देवा याचे डोळे उघड. म्हणजे काय हो, याच्या डोळ्यामध्ये तुझी आस असू दे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला चारी बाजूनं शत्रूनं घेरलेलं असेल, जेव्हा चारी बाजूनं प्रश्न तुमचा कोणमारा करत असतील, चारी बाजूनं शक्ती एकवटून तुमच्यावरती चाल करून जात असेल, पण घाबरू नका. तेव्हा तुमचे डोळे इकडं तिकडं नसून फक्त देवाकडे लागलेले असू द्या. फक्त देवाकडे तुमचे डोळे लागले असू द्या. देवाकडे जेव्हा तुमचे डोळे लागलेले असतात तिकडं आलिशा प्रार्थना करतो, हे प्रभू याचे डोळे उघड, याचे डोळे उघड. आणि जेव्हा यानं प्रार्थना केली तेव्हा त्यानं पाहिलं देवाच्या माणसासाठी अग्नीचे रथ आणि घोडे मदत करण्यासाठी आले. देवाची कास धरणारा कोणी फजित होत नाही प्रिया. हा तुमचा व्यक्तिगत अनुभव असू द्या, व्यक्तिगत. कधी कधी तुम्हाला डॉक्टर सुद्धा सांगेल, होप संपल्या, आशा संपल्या, काही तुमच्याकडे नाहीये, आशा संपल्या. मग तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बरेच प्रश्न तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात. बरेच प्रश्न तुम्हाला देवाची आशा धरण्यास संबंधाने येतात. बरेच प्रश्न बरं का. या जगामध्ये तुम्ही राहताना देवाचीच काय, तुमचं लक्ष देवाकडे लागलं पाहिजे, प्रभूकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे. तुम्ही देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. प्रभूचं सत्व तुमच्यामध्ये यावं, देवाचं गौरवी जीवन तुमच्यामध्ये यावं. मग तुमचं डोळे जर देवाकडे लागले तर देव मदत करण्यासाठी येणार आहे. काय घडलं एदेन बागेमध्ये, त्या सर्पानं फळ आणलं आणि त्या हवेची डोळे आशा कुठं लागली तर सर्पाच्या त्या असणाऱ्या हातातल्या फळाकडे लागली. तिचे डोळे किंवा तिची आस कुठे तर इकडं, हा सर्प मला ज्ञान देईल, सर्प मला जीवन देईल, असं लिहिलं तिथं. तो म्हणतो हे फळ खाल्लं तर तू मरणार नाही. म्हणजे काय, तुला जीवन कोण देणार आहे, हे फळ जीवन देणार आहे. जीवनाची आशा कुठं तर फळ.
तुम्ही मेडिसिनवरती पण डिपेंड राहू नका. काही मेडिसिन, काही लोक म्हणतात कुठली मेडिसिन काम करेल. जेव्हा कोणतीच मेडिसिन काम करत नाही ना, तेव्हा येशू ही मेडिसिन काम करते. कोणतीच मेडिसिन काम करत नाही. येशू ही मेडिसिन, येशू हे नावच काम. पण माझ्याकडे बघ, आमच्याकडे सोनं रुपये काही नाही, जे आहे ते तुला देतो, उठ येशूच्या नावानं चालू लाग. अहो किती मोठी मेडिसिन आहे. आता त्या अगोदर असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, तो भिकारी, लंगडा भिकारी त्या पेत्राकडे मोठे आशेनं पाहतो. कुठले आशेनं? सोनं रूप. गरज पूर्ण व्हायला पाहिजे ना, गरज पूर्ण व्हायला पाहिजे. तिकडं त्यानं सोनं रूप नाही, पण माझ्याकडे येशू आहे. मंडळी, चर्च, तुमच्याकडे काही नसेल पण तुमच्याकडे येशू आहे, हे सगळ्यात मोठी तुमची जमेची बाजू. आशा आहे तुमच्यासाठी. जगण्यासाठी लोकांना फक्त येशूची गरज आहे, बाकी कुठलीच गरज नाही. तुम्हाला जगायचंय ना, तर येशूवरती आपली आशा ठेवा, फक्त येशूवरती. पुन्हा मी पाहतो, जेव्हा लाजरस मेला त्यास त्याची बहीण काय म्हणते, तू असता तर माझा भाऊ मेला नसता ना. तिला आशा होती की येशू येईल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जरी येशूनं विलंब केला आणि तुमचा भाऊ मेला, पण येशू आला तर तुमचा भाऊ कबरीतनं बाहेर येणार आहे. ही आशा आहे, ही तुमच्यासाठी आशा आहे. म्हणून आशेनं देवाकडे पहा. जसं त्या सिस्टरने सांगितलं, त्या मुलीसाठी फोन त्याने मला केला होता. फक्त साहेब 8 दिवस झालं ती हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिला ताप पण होतं ना, काहीतरी टेम्परेचर पण होतं का सिस्टर, फलटणच्या सिस्टर, टेम्परेचर पण होतं ना तिला. हां, सलाईन लावलं, टेम्परेचर आहे आणि उपचार चालू आहे. औषधाला शरीर साथ द्यायला तयार नाही. मला त्यांचं असं 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्यांचा मेसेज येत असतो आणि भला मोठा निबंधासारखा ते लिहून पाठवत असतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं की त्या मुलीला आता त्यांनी डॉक्टरकडे आशा सोडली. ते म्हणले, बोलताना ते इतके छान बोलले की ती जाऊ द्या पाळक साहेब, ते मेडिसिन, औषध, सलाईन, फक्त तुम्ही प्रार्थना करा माझी मुलगी उठेल. आणि प्रार्थना झाली. अर्ध्या तासात ती चालायला लागली. का? परमेश्वराची आशा धरणारे कधीच फजित होत नाही. अनुवादाचं पुस्तक 16वा अध्याय 20वा वचन. का काय लिहिले तिथं पहा. अनुवादाचं पुस्तक 16वा अध्याय 20वा वचन. हा, नीतिमत्तेचीच कास धर, म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. नीतिमत्वाची कास धर म्हणजे काय होईल? तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. नीतिमत्वाची कास धर म्हणजे तू काय होशील? जिवंत राहण्यासाठी कशाची गरज आहे? नीतिमत्व म्हणजे धार्मिकतेची आशा. कुणाला आशा कशाची? धार्मिक. लक्षात ठेवा, जर तुम्ही धार्मिक जीवन जगत आहात, नीट आहे का आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, सैतान फक्त तुमची धार्मिकता काढून घेण्यासाठी येतो, दुसरं काही नाही, फक्त धार्मिकता. म्हणून तुम्ही पहा, जेव्हा दानिएलाची धार्मिकता, दानिएलाचं धार्मिक जीवन, त्याचं नीतिमत्व या सैतानानं पाहिलं, त्याला माहिती आहे याची प्रार्थना ही त्याची ताकद आहे. ह्याची प्रार्थना बंद व्हायला पाहिजे. एकदा का याची प्रार्थना म्हणजे त्याचं धार्मिक जीवन कुठं तरी खंडित झालं पाहिजे. धार्मिक जीवन नाही त्यांनी जगायला पाहिजे. आणि मग त्याने काय केलं, इकडं राजाच्या मनामध्ये एक निर्णय घातला. त्याला सांगितलं, आजपर्यंत महिनाभरपणे कोणी सुद्धा आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही, कोणी सुद्धा प्रार्थना करायची नाही, बंद करून टाका प्रार्थना. आता बघा, एवढा मोठा प्रश्न की जिथं मरणार आहे असं लिहिलं, जो कोणी प्रार्थना करेल सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकलं जाईल. ऐका, तुमच्या इमोशन्स, भय हे एक इमोशन आहे, भीती एक प्रकारची भावना आहे. प्रत्येक भावना तुमची प्रार्थना बंद करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत असते. भावना असतात, इमोशन्स असतात. तुम्ही धार्मिक जीवन म्हणजे तुमच्या इमोशन्स आहेत. धार्मिक जीवन म्हणजे इमोशन्स, ज्या काही तुमच्या धार्मिक भावना आहे, प्रेम भावना आहे, क्षमा भावना आहे, सहनशीलता भावना आहे. आता तुम्ही धार्मिक आहे, तुमच्यामध्ये प्रेम आहे. आता तुम्ही धार्मिक आहे, तुमच्यामध्ये सहनशीलता आहे. तुम्ही धार्मिक आहात, तुमच्यामध्ये नम्रता आहे. तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला क्षमा करण्याची वृत्ती आहे. इकडं काय होतं माहिती का, तुम्ही या गोष्टी तुमच्यातनं काढून घेण्यासाठी
सैतानाचं काम काय? याच गोष्टी तुमच्यातनं काढून घ्यायला पाहिजे. कठोर बनवलं पाहिजे तुम्हाला. प्रार्थने संबंधानं कठोर बनवलं पाहिजे, क्षमे संबंधानं कठोर बनवलं पाहिजे, प्रीती संबंधानं कठोर बनवलं पाहिजे, सहनशीलते संबंधानं कठोर बनवलं पाहिजे, आराधने संबंधानं कठोर बनवलं पाहिजे, शास्त्र वाचन, देवाचं वचन ऐकण्या संबंधानं कठोर. सैतानाचं काम तेच आहे. तुम्हाला नाही त्याची डावपेच कळणार आहे. त्याच्या डावपेचामध्ये तुम्ही अडकता. आणि इकडं काय होतं, एकदा तुमच्यामध्ये ती कमजोरी आली, आपोआप तुमच्यातलं जीवन निघून जातं. तिथं जर तुम्ही बघितलं, दानिएलानं सिंहाची भीती बाळगली नाही, राजाच्या फरमानाची भीती बाळगली नाही. त्याला ठाऊक होतं, सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढणारी माझी धार्मिकता आहे. सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढणारी धार्मिकता. देवाचे प्रिय लोक, असं धार्मिक बनाना. कितीही मोठा प्रश्न तुम्हाला तोडू शकणार नाही असं धार्मिक बना. किती पण मोठा प्रश्न, किती पण मोठा हो, सिंहाच्या गुहेत पडायचंय ना मारायचंय. बघा आता धार्मिक व्यक्ती संबंधानं, एक व्यक्तीला धार्मिक तुम्ही आहात ना, राजाच्या मुखातनं ते निघालो, इकडून तिकडून नाही निघालो. कुणाच्या मुखातनं? काय म्हणतो राजा? दानिएला, परात्पर देवाच्या पुत्रा, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो त्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? धार्मिकाला आशा आहे. सिंह बघू नका. मी तर म्हणतो तुमची धार्मिकता सिंहापेक्षा पॉवरफुल असली पाहिजे. काय होतं माहिती का, सिंह पाहिल्यावर आम्ही प्रार्थना करण्याचं बंद करतो, सिंह पाहिल्यावरती आम्ही देवाची भक्ती करण्याचं बंद करतो, सिंह पाहिल्यावर आम्ही सगळ्या गोष्टी बंद करून टाकतो. सिंहाला नाही घाबरायचंय. बोल्डपणे प्रभूचं काम करायचं, बोल्डपणे प्रभूची भक्ती करायची. लक्षात ठेवा, तुम्ही देवाचं, मी तर म्हणतो तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा जबरदस्त पॉवरफुल सिंह प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधानं तुम्ही पाहाल, एवढ्या वेदना, एवढ्या त्रास, एवढी छेतू, एवढा अपमान, एवढं लोकांनी तोंडावरती थुंकलं, तरी सुद्धा त्याची धार्मिकता काय, क्रुसावरून म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते कळत नाही. का? त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेषाचा लवले सुद्धा नव्हता हो. याला धार्मिकता म्हटलेलं आहे. ती धार्मिकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि शास्त्र काय सांगतं, नीतिमत्वाची कास धरणारे जिवंत राहतील. आता बघा, या दानिएलामध्ये नीतिमत्व त्याची आशा होती, त्याला राजाच्या फरमानाचं. आता बघा, असं जर केलं असतं कोणी, तर म्हटलं असतं, जातो राजाला सांगतो, महाराज मला क्षमा करा, आजपर्यंत आम्ही प्रार्थना केली, 1 महिन्याचा प्रश्न आहे ना, ठीक आहे 1 महिना मी धार्मिकता सोडतो. अहो सैतानाला 1 दिवस धार्मिकता सोडली तर पुष्कळ झालं. 1 दिवस सोडून द्या हो. बागेमध्ये फक्त त्यांनी हवेनं काही क्षण सैतानाचं ऐकलं, काही क्षण. मी परवा एक अभ्यास करत होतो. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं नाही का, आम्ही म्हणतो शमशोना संबंधानं आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या की शमशोनाच्या बटा कापल्या आणि शमशोनाचा अभिषेक गेला. बटामध्ये सामर्थ्य होतं आणि मी पण त्याच्यावर भरपूर उपदेश आतापर्यंत केले. बटा कापल्या, सामर्थ्य गेलं. मग खरंच बटामध्ये सामर्थ्य होतं का? नाही हो, सामर्थ्य बटामध्ये नव्हतंच. सामर्थ्य कशात होतं मग? कसं काय अभिषेक गेला? अनॉइंटिंग, अभिषेक टिकून राहावा. जो अभिषेक याला बलिष्ठावरती विजय देणार होता, याला अमोऱ्यांवरती विजय देणार होता. मग अभिषेक जाण्याचं कारण काय? बघा, इतकं सुंदर आहे बरं का. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तो म्हटला, सगळ्या झाडाची फळं का, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर तू मेला का तो. तिथं त्याला म्हटलं की तू काय कर, आपल्या बटांचं राखण कर. बटांमध्ये सामर्थ्य, इकडं पण आज्ञा, इकडं पण आज्ञा. म्हणजे सामर्थ्य कशामध्ये होतं? आज्ञेमध्ये. पावर कशामध्ये? बटांमध्ये पावर नव्हती, आज्ञेमध्ये. आता लक्षात घ्या, मी देवाचं वचन सांगतो, वचन सांगतो, हे पावर कुठलं? आज्ञेमधलं पावर आहे. ज्या दिवशी मी देवाची आज्ञा मोडेल ना, माझ्यातली पावर निघून जाईल. देवाबरोबर चालणं, देवाची वाणी ऐकणं, प्रभूच्या संगतीमध्ये चालणं. जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता, देवाच्या संगती चालता, देवाची वाणी तुमच्या कानावरती पडती. ते तुमच्यातलं अनॉइंटिंग आहे, तो तुमच्यातला अभिषेक आहे. देवाची वाणी तुमच्या कानावरती पडणं हा अभिषेक आहे. अभिषेक कुठे आहे? बटांमध्ये अभिषेक नव्हता,
देव त्याच्याशी बोलत होता. देवाचं बोलणं हा त्याच्यातला अभिषेक आहे. शमशोनातला अभिषेक कोणता? देवाचं बोलणं. बटा नाही, बटा हे बाह्य माध्यम आहे. पावर बटात नाही, पावर देवाच्या अभिषेकामध्ये. असं लिहिलं, परमेश्वरानं त्याचा हात सोडला. जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मोडता ना, तेव्हा देव हात सोडतो. आणि देव हात सोडतो त्यास तुम्ही काय करता? तुमच्यामध्ये आता बघा, तो अभिषेक निघून जातो. तुम्हाला कळतं का? जेव्हा शमशोन पुन्हा एकदा त्याला करमणूक करण्यासाठी बोलवलं जातं ना, आणि मग शेवटी शमशोन प्रार्थना करताना काय प्रार्थना करतो? हे देवा, परत एकदा मला उभं कर, परत मला तो अभिषेक दे. ही प्रार्थना केली आणि देवाचं त्याचं संभाषण सुरू झालं. तेव्हा देवाची वाणी त्याच्या कानावरती आली आणि पुन्हा त्याच्यामध्ये अनॉइंटिंग आलं. ही अनॉइंटिंगची ताकद आहे. तुम्ही देवाबरोबर चालताना देव तुमच्याशी सतत बोलला पाहिजे. सतत देवानं बोललं पाहिजे. देवानं बोलावं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मानवाच्या बोलण्यापेक्षा देवाचं बोलणं तुम्हाला उच्च स्तरावरती घेऊन जातं. उच्च स्तरावरती फ्रेश अनॉइंटिंग. असं लिहिलं, मी ते वाचताना मी इतका एक्साइट झालो. आज सकाळी जेव्हा मी आता आराधना चालू असताना थोड्या वेळ सूर्य ते सूचना देत होता, तेव्हा मी तेवढ्या वेळात ते वाचलं. आणि वाचत असताना मला इतकं माझं अंग शहारून गेलं. आणि कोणत्या गोष्टीनं माहिती का? जेव्हा शमशोन देवाजवळ प्रार्थना करतो, देवा परत एकदा ते सामर्थ्य तुम्हाला दे. कशासाठी माहिती का? या बेसुन्नत बलिष्ठांना मला दाखवायचंय अनॉइंटिंग काय, अभिषेक काय, हे माझी आणि मला करमणुकीसाठी वापरतात. लक्षात ठेवा, या जगामध्ये लोकांनी तुम्हाला करमणुकीसाठी वापरू नये. लोक करमणुकीसाठी वापरतात, देव अभिषेकासाठी वापरतो. अभिषेकासाठी वापरतो. आणि अभिषेकासाठी वापरलं जाणं म्हणजे इतिहास घडवणं. आणि तो अभिषेक शमशोन देवाकडे मागताना देव त्याच्यामध्ये फ्रेश अनॉइंटिंग पाठवतो. आता शमशोन मरणाची भीती बाळगत नाही. त्याला माहिती आहे अभिषेकात मरणं हे खरं जीवन आहे. अभिषेकात मरा बर का. मरण यावं तर अभिषेकामध्ये. काय तुमची प्रार्थना असली पाहिजे. म्हणून म्हटलं, नीतिमत्वाची कास धरणारे धार्मिकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. काय? कोणती धार्मिकता? देवानं माझ्याशी बोलावं. सगळे रुसले तरी चालतील, पण देवानं लक्षात ठेवा बरं का. कारण काय माहिती का, लोक रुसले तर ते फक्त वस्तू देण्याचं बंद करतील, पण देव रुसला तर जीवन देण्याचं बंद करतो. देवाकडे जीवन आहे. आणि देवाला कोण आवडतात माहिती का? धार्मिक लोक. धार्मिक म्हणजे काय? धार्मिक म्हणजे देवाची वाणी ऐकणं. धार्मिक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त देवाची वाणी ऐकणं म्हणजे धार्मिक. असं लिहिलंय. अब्राम त्याचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आलं. काय त्याच्यामधला विश्वास होता? उठ वचन दत्त देशाकडे मी सांगतो त्या देशाकडे निघ. ही वाणी त्यांनी ऐकली आणि सगळं नातेवाईक गणगोत सगळ्याला त्यांनी सोडलं आणि निघाला. तो सोपं नसतं होय. इतकं सोपं नसतं देवाबरोबर चालणं. 30 वर्षाच्या प्रवासात मी ती पाहिलं ना जवळून. सगळं सोडणं, इथं येणं. आत्ता तुम्ही जे गौरवी अनुभव करता, जे सुरुवातीपासून आहेत, त्यांना माहिती आहे काय कष्टातनं, काय त्रासातनं, कसल्या संकटातनं चालावं लागलं. मग तुम्ही विचार करा, अब्राम कसा चालला असेल प्रभू बरोबर. नातेवाईक, देश, गणगोत सगळं सोडून राहणं. आणि तो त्याचा विश्वास. कोणता विश्वास? त्यानं सगळं सोडलं, हा त्याचा विश्वास आहे. ही धार्मिकता आहे. धार्मिकता म्हणजे काय? तुमचं प्रभू तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट सोडा, सोडली, ही धार्मिकता आहे तुमची. एखाद्याला सांगितलं तंबाखू सोड, सोडली, धार्मिकता त्याची झाली. दारू सोड म्हटलं, सोडली, धार्मिकता त्याची झाली. एखादी सवय सोड म्हटलं, धार्मिकता त्याची झाली. अहो ती धार्मिकता आहे. ज्या गोष्टी प्रभूला आवडत नाही त्या म्हणजे धार्मिकता. प्रभू बोलतो एखादी गोष्ट सोडा, सोडला मी ती. त्यानं देश सोडला, गणगोत सोडले, नातेवाईक सोडले, सगळं काही सोडलं. तो धार्मिक ठरला गेला. नोहा धार्मिक ठरला गेला. कसं काय नोहा धार्मिक ठरला गेला? 120 वर्ष शुभवर्तमान सांगितलं. 120 वर्ष प्रभूची वाट पाहिली. अहो 1-2 वर्षामध्ये आम्ही थकून जातो, दमून जातो. 1-2 वर्षामध्ये कसं काय धार्मिक जीवन जगायचं? आणि आम्ही नेहमी धार्मिक जीवनाचा फायदा पाहतो
म्हणतो चांगलं वागल्याचा फायदा काय होणार? लक्षात ठेवा, चांगलं वागण्याचा फायदा माणूस देत नाही, देव देतो. अब्रामाला देवानं नीतिमत्वाचा फायदा काय दिला माहिती का? तो देवाच्या वचनावर, वाणीवर विश्वास ठेवून निघाला आणि देवाने त्याला संपन्न केलं. काय म्हणतो तुम्ही फायदा नाही? फायदाच फायदा आहे. देवावर चालून तर बघा ना, परमेश्वराच्या संगती चालून बघा. देवाच्या मर्जीप्रमाणे, मी म्हणतो देवाच्या मर्जीप्रमाणे चाल, तुमच्या मर्जीप्रमाणे नको, एकमेकाच्या मर्जीप्रमाणे पण नको, देवाच्या मर्जीप्रमाणे चालणं. परिणाम, अजून एक वचन वाचत, दुसरे राजे 7 अध्याय 1 आणि 2 वचन. हा, तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शंभरुणाच्या वेशी 1 माप सपीप 1 शेकेलास व 2 मापे सातू 2 मापे सातू 1 शेकेलास 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, तेव्हा त्यानं देवाच्या माणसास म्हटलं, पहा परमेश्वरानं आकाश कपाटे उघडली, तरी असा प्रकार होईल काय? इकडं अनुवादाच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये काय म्हटलं? वाचा बरं. नीतिमत्वाची कास धरणारा, नीतिमत्वाचा कास धर म्हणजे तू जिवंत राहशील. आता बघा, एकीकडं नीतिमत्व सांगणारा व्यक्ती अलिशा आला. अलिशा काय म्हणतो? उद्या देव जबरदस्त स्वस्ताई करणार आहे. आणि इकडं ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता, तो राजा काय म्हणतो माहिती का? देवानं आकाश कपाट उघडलं तर हे शक्य आहे का? लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे नीतिमत्व आहे ते गोष्ट संकुचित विचार करत नाही. देव बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे काम करत असतो. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. कधी सुद्धा ज्या गोष्टी जीवनात कधी घडल्या नाही त्या घडू शकत नाही म्हणून त्या घडू शकत नाही असं कधीच विचार करू नका. हा, मग देव कशासाठी आहे? जे घडत नाही ते घडवतो तो देव आहे. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, एखादी तुमची गोष्ट ही तुमच्यासाठी फार कठीण आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा तुमचं आरोग्य असेल किंवा जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडं, की बाप नाही माझ्या शरीरात ते घडू शकत नाही, पॉसिबलच नाही आहे, आणि डॉक्टरने सांगितलं की याला कुठलाच उपचार नाही आहे. ठीक आहे ना, डॉक्टरकडे उपचार नाही, पण नीतिमत्वाकडे उपचार आहे ना. नीतिमत्व तर तुम्हाला बरं करेल ना, नीतिमत्व तर तुम्हाला उभारी धरेल ना. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं, सगळ्यांनी हात वर केले, मी तुम्हाला मदत करणार नाही, सगळे मार्ग बंद झाले. पण तुम्ही धार्मिक तर आहात ना. धार्मिकाला कोणत्या चांगल्या गोष्टीची, धार्मिकाला आशा आहे. सरदाराच्या खांद्यावरती, कुणाच्या खांद्यावरती तुम्ही टेकता त्याच्यासारखा विचार करू नका. देवाच्या शब्दाचा विचार करा. देव आकाश कपाट उघडून तुमच्यासाठी पुरवठा करणार. लक्षात ठेवा, जेव्हा तुमची आत्मिक नेत्र तुम्ही मजबूत करताना तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी तुम्ही पाहता. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, शिलो चर्च आत्मिक जीवनामध्ये एवढी धार्मिकता संपादन कराना महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिलं नाही. इतके मिरॅकल इथून बाहेर पडले पाहिजे, आजपर्यंत पाहिले नाही. आजपर्यंत लवकर चालू करणार आहोत आपण हिलिंग सभा, परत आरोग्यदायी सभा. माझी इच्छा आहे लवकर चालू करावी, कारण बरेच लोक वाट पाहत आहेत. ते म्हणतात आम्हाला यायचं आहे की आरोग्यदायी सभा. आणि 2026 मध्ये मी नव्हतो 25 तारखेचा समारोप करताना, पण 2026 मध्ये 25 पेक्षा जास्त मिरॅकल देव करणार आहे. 25 पेक्षा जास्त, आणि तुमच्या डोळ्याने ते तुम्ही पाहाल. असे चमत्कार पाहाल. प्रभू सांगतो की असे चमत्कार बघाल की आतापर्यंत तुमच्या बुद्धीने विचार सुद्धा केले नसेल. ते चमत्कार करण्यासाठी प्रभू समर्थ आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला आशा कोणती? नीतिमत्व. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला धार्मिक बनावं लागणार आहे.
तुम्ही जेवढं धार्मिक बना, एक गोष्ट लक्षात ठेवा, धार्मिकाला देव जास्त भट्टीमध्ये टाकतो, हा, बाकीच्यांना नाही टाकत. शद्रक, मेशक, अबेदनगो, दानिएल. मग काय तेवढे 4च लोक होते का तिथं? 4च लोक होते, बाकीचे लोक कुठं होते? देव त्यांचा विचार करत नाही. देवाला काहीतरी समथिंग म्हणजे काय, जे कोणाकडे नाही ते वेगळं, मिस्टिरियस, जे गुपित रहस्यानं भरलेली गोष्ट जेव्हा प्रभू तुम्हाला देव करतो ना, तेव्हा तुम्हाला जास्त धार्मिक बनावं लागतं, अतिशय धार्मिक. आणि धार्मिकता त्याचा परिणाम काय होतो? ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता. आता बघा, राजा आलिशाचा शब्द ऐकतो, राजा सरदाराचा शब्द ऐकतो. आता राजाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दिली कुणी प्रतिक्रिया? सरदारानं. काय म्हटलं सरदार? वाचा बरं. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता, हा. त्याने देवाच्या माणसास म्हटलं, त्यानं देवाच्या माणसास म्हटलं, पहा परमेश्वरानं आकाश कपाटे उघडली तरी, आकाश कपाट उघडली तरी असा प्रकार होईल काय? काय म्हटलं? आकाश कपाट उघडली तरी असा प्रकार होईल काय? मी तुम्हाला प्रकाराच्या देवा संबंधानच आज सांगत आहे. देव सगळे प्रकार तुमच्या जीवनात करू इच्छितो, पण त्याला धार्मिकतेची कास असू द्या. प्रत्येक प्रकार, कोणता प्रकार नाही असा नाही, सगळे प्रकार. तुमची नोकरी असेल, तुमचा विवाह असेल, तुम्हाला लेकराची गरज असेल, तुम्हाला चांगल्या राहणीमानाची गरज असेल, सगळ्या गोष्टी प्रभू पुरवणार आहे धार्मिकतेमुळे. बरं का, धार्मिक असेल तर मिळणारच आहे ते. धार्मिकाला आशा आहे. म्हणून म्हटलं, नीतिमत्वाची कासदार म्हणजे तू देवाला तुम्हाला जिवंत. अहो, बऱ्याच लोक असलं काय जीवन आहे? बरोबर आहे, तुमच्याकडे जीवन नाहीच आहे ते. आम्ही जगतो ते जीवन नाही. मग काय जगायचं? या जगण्यामध्ये काय अर्थच नाहीये. नोकरी नाही, पैसा नाही, घर नाही, लग्न नाही, सगळे असंच. अहो नाही हो, प्रभू तुम्हाला जे जीवन देणार आहे ते जीवन लोकांवरती प्रभाव टाकणारं जीवन असेल, प्रभावी जीवन. असलं जीवन ना, लोक तुमच्याकडे पाहून म्हणेल जीवन पाहिजे तर असं. पण दावीद काय म्हणतो माहिती का? त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसव, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसव. मग कुठली आशा होती या लोकांना? मिखल खिडकीतनं पाहून त्याला काय म्हणते माहिती का? इस्रायलाचे राजे कराशा कोशासमोर उघडे बोडके होऊन नाचताना काय सुंदर दिसत होते. अरे बाई, मी धार्मिक आहे, मी नाचेल, आणि तू म्हणती म्हणून मी बंद नाही करणार, तू सांगते म्हणून मी आराधना बंद करणार नाही, तू सांगते म्हणून मी परमेश्वरासमोर नाचणं बंद करणार नाही. मला माहिती आहे हीच माझी धार्मिकता, जिनं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. का? त्या दाविदाच्या घरामधनं येशूचा जन्म घ्यावा लागला, कारण शास्त्र सांगतं या दाविदाकडे ती धार्मिकता होती. हो, दाविदाचा पडलेला डेरा मी पुन्हा उभा करेल. 2 धार्मिक डेरे आहेत, एक मोशेचा डेरा, एक असणार दाविदाचा डेरा. आणि प्रभू काय म्हणतो? मी दाविदाचा पडलेला डेरा उभा करेल. का हो? कारण सांगतो बरं का. दावीद जेव्हा त्यानं आपल्या धार्मिक डेऱ्याची स्थापना केली, दोघांनी डेऱ्याची स्थापना केली, मोशेनं आणि दाविदानं. आता बघा, मोशेला देवानं सांगितलं या दगडी पाट्या खाली घेऊन जा आणि माझ्या लोकांना दे, या आज्ञा त्या आज्ञा त्यांना सांग, आणि या आज्ञेप्रमाणे त्याने जीवन जगायचं. मोशे खाली आला, त्यानं पाहिलं की लोक मूर्तीसमोर नाचत आहे, त्यांनी दगडी पाट्या फोडल्या. मिखल दाविदाला सांगत आहे, इस्रायलाचे राजे कराच्या कोशासमोर एखाद्या हलकट मनुष्यासमोर नाचत असताना काय सुंदर दिसत होते. आता दाविदा इकडं मोशेने दगडी पाट्या फोडल्या, दावीद नाचत राहिला. त्याने दगडी पाट्या फोडल्या का? तर त्याला राग आला. यानं आता माझ्यासारखा जर नवरा असताना तर पहिले जाऊन मिखलचं थोबड फोडून आलं असतं. तू मला हलकट म्हटली म्हणजे धार्मिकता गेली खड्ड्यात. त्याने तसं केलं नाही. तो म्हणलं तू मला हलकट म्हण, काय म्हणायचं म्हण, पण मी नाचेल आणि अधिकच नाचेल. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का? खांद्यावरती ना मिखलच्या टेका, खांद्यावरती ना सरदाराच्या टेका, तुमची आशा तर फक्त परमेश्वरच असली पाहिजे. परमेश्वराची कास धरा. कोणी तुमचा आधार नाही. सगळ्यात मोठा आधार तुमचा देव आहे, सगळ्यात मोठा आधार. आणि पॉवरफुल आहे हो तो.
आदराचं कसं असतं माहिती का, ते आधार आपला जातो. आणि जो जगातला आधार आहे बघा, आता ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता, तर राजा पण कुणावर भाव मारत होता, तर म्हटलं माझ्या सरदार आहे, त्याच्या खांद्यावर आहे मी. देवानं काय केलं वाचूया परिणाम 7 वचनापासून. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून हा. पलायन केले. हा. आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून हा. व छावणी सोडून हा. ते आपला जीव घेऊन पळाले. जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर हा. त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन हा. तेथे खाणेपिणे केले खाणेपिणे केले. आणि त्यातून रुपये सोने व वस्त्रे नेऊन लपून ठेवली. वस्त्रे घेऊन लपून ठेवली. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपून ठेवला. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे. पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. त्यांनी जाऊन नगराच्या वेस्कऱ्यास हाक मारून सांगितलं, आम्ही आरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो. तो पहा तेथे एकही मनुष्य नाही. मनुष्याचा शब्द पण नाही. तेथे घोडे व गाढवे ही बांधून ठेवलेली आहेत. डेरेही जशाचे तसे आहेत. डेरे पण जशीच्या तसे आहेत. तेव्हा वेस्कऱ्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोहोचवली. राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकास म्हणाला, आरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यास ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे. हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत. त्यांचा मनसुबा असा आहे की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा. राजाच्या एका सेवकाने म्हटलं, नगरात वाचून राहिलेल्या घोड्यातले 5 घोडे देऊन काय आहे ते पाहावयास कोणास तरी पाठवावे. इस्रायलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या मनुष्यांची गती होईल, किंवा ज्या इस्रायलाचा संहार झालाय त्याच्यासारखी त्यांची स्थिती होईल. मग दोन रथ व घोडे जुंपून आणले आणि आरामी राजानं आरामी सैन्यामागे काही लोक पाठवले. त्याने त्यास सांगितलं, काय आहे ते पाहून या. ते यार्देन पर्यंत त्यांच्या मागून गेले आणि पाहतात तो आरामी लोकांनी आपली वस्त्रे पात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यास आढळली. जासुदांनी परत जाऊन राजास हे सांगितले. तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटले. याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलास मापभर सपीठ व एका शेकेलास 2 मापे सातू विकू लागले. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्यास राजानं वेशीवर नेमले होते. वेशीत लोकांची गर्दी झाली. ती त्याच्या पायाखाली सापडून तो मेला. काय म्हटलं? नीतिमत्व काय? स्तोत्र 25:3 वाच. काय लिहिले? नीतिमत्वाची तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. आता देवाची कास धरणं म्हणजे धार्मिक बनणं. मी देवाची कास धरतो, देवाची आशा धरतो म्हणजे काय? मी धार्मिक बनतो. आता पहा, राजा सरदाराच्या खांद्यावरती टेकत होता. समजून घ्या थोडस. आलिशा आला, देवानं त्याच्या मुखामध्ये शब्द घातला. नीट आहे का? एखादा शब्द जेव्हा तुमच्यासाठी बोलला जातो, एखादा शब्द, एखादी भविष्यवाणी, एखादी गोष्ट ज्यावेळेस तुमच्यासाठी बोलली जाते ना, ती बोलत असताना ती ईश्वर प्रेरित असते. देवानं प्रेरणा दिलेला तो शब्द असतो. आणि कधी कधी तो शब्द किंवा ती ईश्वराची प्रेरणा
ही प्रेरणा तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भागच पडू देत नाही. कोण? लुसिफर. त्याला वाटतं की तुम्ही धार्मिक बनू नये. समजतं का तुम्हाला? तुम्ही धार्मिक न बनणं किंवा तुमच्यातली धार्मिकता काढून घेणं म्हणजे देवाच्या वचनावरती तुमचा विश्वास काढून घेणं. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास तुमच्या मुखातनं काढून घ्यायचा. तो विश्वासच तुमच्यामध्ये असू नये. आता समजा मी म्हटलं, सिस्टर ते बसले तिथं, देवानं तुम्हाला आरोग्य दिलं, सिस्टर डिक्लेअर केलं मी तुमच्यासाठी, त्यांना आरोग्याची गरज आहे, डिक्लेअर केलं. त्यांच्यासमोर रिपोर्ट्स आहेत, त्यांच्यासमोर 5-6 महिन्याचा तो अनुभव आहे. झालं काय, या शंभरुणाभोवतीचा वेढा जो आहे तो त्यांचा अनुभव आहे. एवढी स्वस्ताही होणारच नाही, पॉसिबलच नाही ना. अरे मग जे पॉसिबल नाही ते पॉसिबल करणारा तर देव आहे ना. देवाचं नावच काय, जे इम्पॉसिबल ते पॉसिबल करतो, त्याला देव म्हटलेलं आहे. आणि तुम्ही धार्मिक आहात म्हणजे काय, तुम्ही नुसतं भजन कीर्तन करायला इथं आला का? नाही चला आता आम्हाला वेळ जात नाही, देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन बसावं, 2 गाणी गावी आणि एक संदेश ऐकावा आणि घरी. नाही, तुम्ही जेव्हा धार्मिकतेसाठी येता, धार्मिकता हे एक जबरदस्त शक्ती आहे, जबरदस्त शक्ती आहे. असं लिहिलंय की एकदा प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला, तेव्हा तिथं कुबडी स्त्री अनेक वर्षापासून होती, पण येशू तिथं गेला आणि लिहिलं नित्य परमेश्वराच्या मंदिरामध्ये ती जात होती बरं का, नित्य नियमित जात होती. पण एकदा येशू आला आणि त्या कुबड्या स्त्रीला म्हटलं, बाई तुझ्या विकारापासून तू मुक्त हो, आणि कुबडाचा आत्मा तिच्यातनं निघून गेला. म्हणजे तुमची धार्मिकता एक दिवशी तुम्हाला उभं करणार, म्हणजे करणार 100% तुम्हाला उभी करणार. पण धार्मिकता नाही सोडायची. तो लुसिफर तुम्हाला फोर्स करेल, काही नाही सिस्टर, काही नाही ब्रदर, काय उपयोग नाही, काय देवाच्या मंदिरात जाऊन काय फायदा नाही, काय फायदा नाही. ते तोंडावर सांगायचं, आज दिसत नाही, एक दिवशी तुला दिसेल. आज ते माझ्याकडं नाही, एक दिवशी असणार आहे. लक्षात ठेवा, नीतिमत्वाची कास धरणारे कोणी फजित होत नाही. आता यानं नीतिमत्वाची कास धरली, त्या सरदारानं म्हटलं, असं काय देव घडवेल, असं काय देव करेल. कधी सुद्धा देवाच्या वचनाविषयी शंका घेऊ नका. शंका घेणारा व्यक्ती त्याची फजिती झाली. बायबल सांगतं, लोक जेव्हा ते आशीर्वाद घ्यायला निघाले, तो सरदार पायाखाली तुडून मेला. फजिती त्याची झाली. फजिती कोणाची झाली? ज्या व्यक्तीनं देवाच्या वचनावर अविश्वास दाखवला. मग तुमचा देवाच्या वचनावर विश्वास आहे, तुम्ही धार्मिक आहात, तुमची कधीच फजिती होणार नाही, होणारच नाही हो. आणि कोण करणार आहे? गॅरंटीनी प्रभू तुमची परतफेड करणार आहे. गॅरंटीनी प्रभू तुमचं रिस्टॉरेशन करणार आहे. गॅरंटीनी प्रभू तुमचं पुनर्स्थापना करणार आहे. गॅरंटीनी देव तुम्हाला उभं करणार आहे. तिथं काय म्हणजे पाचा बरं थोडंसं त्यांनी ज्या सरदाराच्या नाही त्याच्या अगोदर काय काय झालं, ते पळाले, त्यांना काय काय मिळालं, सगळं टाकून काय टाकून पळाले ते जरा वाचा. तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटले. काय होतं डेऱ्यामध्ये? त्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलास मापभर सपीत. नाही डेऱ्यामध्ये काय काय होतं? छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपये काय नेलं? रुपये. आता चांदी 2 लाख किती? काय ते 2-2.5 लाख रुपये झाली चांदी. अजून काय? सोने 1.5 लाख आलं का? किती पण महाग होऊ द्या, तुम्ही डेरे लुटणार. तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला ती आशा आहे. ते घाबरू नका, सोनं एवढं महाग झालं तेवढं कशाला. जेव्हा तुम्हाला पाहिजे देव बरोबर तुमच्या गळ्यात हार घालेल. देव आहे तो. म्हणजे मी तुम्हाला सोन्याविषयी फोर्स करत नाही, पण मी देवाविषयी फोर्स करत आहे, धार्मिकतेविषयी फोर्स करत आहे. मला माहिती की देवाला बरोबर द्यायचं त्यावेळेस तो देतो, अद्भुत रीतीने देतो. मी तर देवाचे आभार मानतो. चर्चला बांधकामाला देवाने एवढं सोनं दिलं आत्तापर्यंत कधी विचार पण केला नव्हता, कधीच विचार केला नव्हता. एवढं सोनं प्रभूनं दिलं. मी जेव्हा ते वचन दर्शन मंडप शिकवत होतो ना, दर्शन मंडप शिकवताना तेव्हा ते शिकवता मी घरी जायचो आणि ते दर्शन मंडप शिकवल्यावरती विचार करायचो आणि हसत बसायचो. म्हणतो त्या स्त्रियांनी सगळं सोनं आणून मोशेकडे दिलं आणि नंतर मोशे म्हटला, बस करा, आता कुठं सोनं ठेवू? मी म्हटलं, देवा हे तेव्हा घडलं, आता घडू शकतं का?
जस्ट मी हसत हसत देवाला तेव्हा केलेला प्रश्न. आणि तेव्हा आपलं चर्च बांधून त्यावर मला कधी वाटलं पण नव्हतं की परत आपण वेगळं काहीतरी बांधू, वर जाऊ, मोठं काहीतरी करू. स्वप्नात पण पाहिलं नव्हतं. पण अचानक तर मी म्हटलं देव कधी कधी प्रेरणा देतो. एखादा संदेश, एखादी भविष्यवाणी करताना देवानं ती प्रेरणा कशासाठी. त्यावेळेस मी देवाला प्रश्न केला होता की असं घडू शकतं का. मोशेच्या काळात घडलं ते आता घडू शकतं का. आणि मग ते चालू केल्यावर जेव्हा यायला लागलं त्यावेळेस देवाने मला रिमाइंड करून आठवण करून दिली. तू त्यावेळेस म्हटलं होता ना असं घडेल का. मी काल आज युगानुयुग सारखा आहे. तो काल आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वचन स्वतःला लागूकरण करून घ्या. जर तुम्ही धार्मिक आहात, जर तुम्ही धार्मिक आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही नसलं तरी चालेल पण तुमचं जीवन धार्मिक असू द्या. फक्त धार्मिक जीवन असू द्या. फक्त धार्मिक जीवनच तुमचं रिस्टॉरेशन करणार. मुलांसाठी मी विशेष सांगेल, तरुणांसाठी. आज तुमच्याकडे काही नाही ना, ही सगळ्यात मोठी तुमची जमेची बाजू आहे. सगळ्यात मोठी. काहीच नाही तुमच्याकडे. प्रभूचे आभार माना, माझ्याकडे काही नाही. पण धार्मिकता तुमच्याकडे राहू द्या. आणि एक दिवशी तुमची धार्मिकताच तुम्हाला सगळ्यांसमोर उभं करणार आहे. सगळ्यांसमोर असं उभं करेल, असं उभं करेल ना, तुम्हाला पाहणारा प्रत्येक व्यक्ती देवावरती प्रीती करायला शिकेल. प्रत्येक व्यक्ती देवावरती प्रेम करायला शिकेल. का तर तो देव आहे आणि देवाला सगळं काही करायला आवडतं. मला परवा कोणीतरी सांगितलं की तुम्हाला प्रार्थना करण्यापूर्वी डॉक्टरने शरीरामध्ये इतके काही आजार सांगितले, इतके काही टेस्ट सांगितल्या, एवढं सगळं काही करायला सांगितलं. मग मला जेवण, आता त्या टेस्ट ऐकल्यावर डॉक्टर सांगतात ना हे खराब, ते खराब, ते खराब, ते खराब. मुळामध्ये आपण घाबरायला सुरुवात करतो की नाही बाबा हे सांगितलं. मला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झाल्यावर, ते म्हटले की सांभाळून चावा आणि चांगलं ग्राइंड करून खा. एवढी धडकी भरली. आता आपल्याला कडाकडा खायची सवय, ग्राइंड करून कसं काय खायचं. आणि मग मी पण जरा सभ्य असल्यासारखा कोणाला डबा नेला, जरा ते वरण भातच आणा पण मिक्सरमध्ये दळून आणा. आणि बिचारे लोक लाड ते बनवत होते मिक्सरमधलं. एक दिवस खाल्लं, दुसऱ्या दिवशी म्हटलं खसा गेला तर चालेल पण नॉर्मल खायचं. आणि मग भाकर चपाती सगळं खाल्लं. आईला म्हटलं ते सगळं जाऊ दे, मला ते भाकर चपाती सगळं दे. त्याने डॉक्टरने तुला सांगितलं जाऊ दे. म्हटलं त्याचं काय ऐकायचं, मला बरं वाटतं ते खाणार आहे. आणि मी खाल्लं सगळं बरं का, नॉर्मल सगळं खाल्लं. दवाखान्यात गेलो, मला भीती वाटत होती. डॉक्टर पहिले काय खाल्लं विचारते, जखमा अजून कशा काय सुकलं नाही ते विचारणार मग तुम्हाला. आणि मग गेलो तिथं, म्हटलं माझं खाणं काढू नये, तुला सांगितलं होतं ग्राइंड करून खायला. तिथं गेल्यावर डॉक्टर म्हटले हो सगळंच नॉर्मल झालंय. कशावर विश्वास ठेवता, कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवता. त्याची कास धरणारा कोणीच फजित होत नाही. कोणीच नाही, कोणी नाही म्हणजे नाही. आणि म्हणून लक्ष, धार्मिक जीवन नित्य जगायचं बस, बाकी खड्ड्यात गेलं. टोपल्यात भाकर असो अथवा नसो, प्रार्थना, फक्त प्रार्थना. अशी प्रार्थना करा, अशी प्रार्थना करा की तुमच्या टोपल्यातली भाकर 3.5 वर्षाचा पुरवठा बनली पाहिजे. अशी प्रार्थना करा, असा विश्वास ठेवा, असंच धार्मिक जीवन जगा. लक्षात ठेवा, धार्मिक जीवन जगताना नेहमी एक गोष्ट मनाला शिकवायची, मी धार्मिक आहे. मी धार्मिक आहे म्हणजे काय माहिती का, धार्मिक लोक आणि जगातले लोक याच्यातला फरक दिसला पाहिजे. मी धार्मिक आहे म्हणून पिक्चरच्या गाण्यावर नाचलो, मी कसं धार्मिक होईल. मी धार्मिक, मला ते चालत नाही. मी धार्मिक आहे, मी बिडी पिली तर नाही धार्मिक. मी धार्मिक आहे, मी शिवीगाळ केली तर नाही. जर तुम्ही प्युअर धार्मिक, लक्ष, देवाला सगळं प्युअर आवडतं. आमेन म्हणाल का. हा, देव त्याला डुप्लिकेट नाही, काहीच डुप्लिकेट नाही. ते मी परवा ऐकलं की ते कुठल्या तरी मंदिरामध्ये सोनं चढवलं आणि मग सगळे ते मंदिरातलं सोनं जमा केलं आणि काही सोनं फेकून दिलं. का तर त्यांनी सगळे डुप्लिकेट बेंटेक्स देवाला दागिने चढवून टाकले. इकडं बेंटेक्स चालत नाही, इकडं सगळं ओरिजिनलच चालतं. देवासमोर ओरिजिनल धार्मिक बना आणि 100% 100% तुमच्याकडे सगळं असणार आहे. कशाला,
शास्त्र सांगतं तुम्हाला परमेश्वराची आशा आहे. परमेश्वर. आता अजून एक वचन वाचा, दुसरे इतिहास 14 अध्याय 6 आणि 7 वचन. हा, दुसरे इतिहास 14 अध्याय 6 आणि 7 वचन. फार सुंदर आहे बरं का. त्यानं यहुदात तटबंदीची नगरे बांधली, तटबंदीची नगरं बांधली, देशात स्वास्थ्य होते, देशात स्वास्थ्य होते. आणि त्या काळी काही लढाई झाली नाही, लढाई झाली नाही, कारण परमेश्वराने त्यास आराम दिला होता. तो यहुदी लोकांस म्हणाला, चला आपण ही नगरे वसवू आणि त्या सभोवार कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करू. देश आपल्या हाती आहे, कारण आपण आपला देव परमेश्वर याची कास धरली आहे, आपण त्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे. जेव्हा परमेश्वराची कास तुम्ही धरता, परमेश्वर चोहो बाजूनी तुम्हाला स्वस्थ करतो. आमेन. या वर्षाच्या सुरुवातीला काय करायचं माहिती का? फक्त परमेश्वराची कास धरायची. देव चारी बाजूने तुम्हाला, इकडून आर्थिक संकट आलं, प्रभू तिकडून तुम्हाला सुरक्षित. जायचं नाही, हालेलुया. या परिवारावरती हल्ला करायचा नाही का? हा परिवार माझा परिवार आहे. हालेलुया. चारी बाजूनी स्वस्थता. इस्रायल लोकांसंबंधानं वाचा बरं ते वचन परत. त्याने यहुदात तटबंदीची नगरं बांधली, देशात स्वास्थ्य होते. धार्मिकता, परमेश्वराची कास धरणं किंवा परमेश्वरावरती अवलंबून राहणं म्हणजे काय? पहिल्यांदा तटबंदी तयार करणं म्हणजे काय हो? एक नियम लावून द्या आपल्या जीवनासंबंधानं बरं का. प्रत्येकानं तटबंदी म्हणजे नियमाच्या चौकटीमध्ये असणारं जीवन. प्रत्येकानं नियम लावून द्यायचा. रोज प्रार्थना करणार म्हणजे करणार, रोज नियम लावून द्या. प्रार्थना करणं आणि स्तुती करणं, नीट ऐका बरं का. दोन गोष्टी. एका व्यक्तीला जर विजय मिळवायचा आहे आणि खरोखर तुम्हाला तुमच्या परिवारासाठी जर विजयी संपादन करायचं असेल, तर दोन गोष्टीची सवय तुम्हाला लागलीच पाहिजे. दोन गोष्टी कायम. पहिली प्रार्थना. का माहिती का? जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना, त्या प्रार्थनेनं तुमच्या घराभोवती, तुमच्या जीवनाभोवती तटबंदी उभी राहते. योब आपल्या मुलांसाठी रोज सकाळी प्रार्थना करत होता. काय परिणाम झाला? त्याच्या लेकरांभोवती देवानं तटबंदी, आणि त्याचा खंड कधी पडला नाही. नित्य नियमाप्रमाणे ती तटबंदी आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, धार्मिक व्यक्तीचं लक्षणच प्रार्थना आहे. एक व्यक्ती धार्मिक आहे म्हणजे तो प्रार्थना करतो. जेव्हा तुमच्या प्रार्थना बंद होतात, तेव्हा तुमची धार्मिकता संपती. योबाची आम्ही पाहतो, दानिएलाची प्रार्थना बंद करण्यासाठी प्रयत्न केला गेला. तुमची पण प्रार्थना कोणीतरी बंद करत असेल. कोणती गोष्ट आहे? तो नियम तुम्ही काही पण उद्या मी प्रार्थना करणार, चुकवू नका. कधी चुकू नका प्रार्थना. किती मोठी आपत्ती उद्या. अहो, येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जखमी शरीरातनं प्रार्थना केली. येशू ख्रिस्तानं डोंगरावरती मृत्यूला सामोरं जाण्याच्या अगोदर त्यांनी प्रार्थना केली. काय परिणाम झाला? त्यानं आपल्या शरीराला संरक्षण दिलं. तुम्हाला माहिती का? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमची बॉडी, तुमचं शरीर आजारापासून तुम्ही वाचवता. तटबंदी येते बरं का. चारी बाजूनी स्वस्थता, चारी बाजूने स्वस्थता. देव आपोआप तुमचं शरीर प्रोटेक्ट करतो. चारी बाजूने संरक्षण तुम्हाला देतो. दुसरी गोष्ट, देवाला धन्यवाद देण्याची सवय आपल्या जीवनामध्ये लावून घ्या. देवाला धन्यवाद द्यायला कधी विसरू नका. प्रभू, सगळ्या स्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्यायचा. सगळ्या स्थितीमध्ये काही पण घडलं तर देवाला धन्यवाद. मग चांगलंच घडेल असं नाही, वाईट पण घडणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा वाईट काहीतरी घडतं ना, देव तुम्हाला चांगलं काहीतरी देण्याच्या मनस्थितीमध्ये असतो. कसं काय हो? योबाचं लेकरं मारून टाकली, सगळे गेले, त्याचे उंट गेले, गाढवे गेले. आता योब त्याच देवानं दिलं, धन्य त्याचं, म्हणजे त्याने त्या स्थितीमध्ये धन्यवाद केला. आणि बायबल काय सांगतं? जे गेलं देवाने दुप्पट दिलं. म्हणजे जेव्हा जातं काढून घेतो, तेव्हा देव दुप्पट देण्याच्या मनस्थितीमध्ये असतो. म्हणून देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. काय गेलं, देवा धन्यवाद. उलट गेल्यावर म्हणायचं, आता काहीतरी येणार बरं का, चांगलं स्पेशल, चांगलं काहीतरी स्पेशल येणार.
नवीन वर्षामध्ये काही गोष्टी तुमच्यातनं जाऊ द्या. प्रभू तुम्हाला सांगत असेल जाऊ द्या, त्याच्याबद्दल रडत बसायचं नाही. कसं काय प्रभू काढून घेतलं, असं का केलं, तसं का केलं. अरे तुला मी किती वर्ष सांगितले, मी काढून घेतो तर देण्यासाठी काढून घेतो ना. मी एक्साइट होतो जेव्हा प्रभू काहीतरी काढून घेतो ना, त्यास आपल्याला कळतं की अरे देवाच्या मनात मला काहीतरी देणं आहे. धन्यवाद द्या. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जितका देवाला धन्यवाद द्याल ना, तितका तुमचा विश्वास मजबूत होईल. जितका धन्यवाद द्यायला सुरुवात कराल. सैतानाला सगळ्या, तो तुम्हाला प्रार्थना करू देतो पण देवाला धन्यवाद नाही, तो सारखा कुरकुर करायला होतो. काय रानामध्ये बघा ना, लावे पक्षीच देवानं दिले, इकडं काकडी नाही, भेंडी नाही, मान्नाच दिला, पाणीच नाहीये. मिरियमनं डब घेतली, देवासमोर नाचले आणि प्रभूनं पाहिलं हे लोक माझा धन्यवाद करणारे लोक आहेत. 2026 मध्ये देव तुम्हाला तपासेल. लक्षात घ्या. आज किती तारीख आहे? काय ते 1 तारखेपासून नाही, त्यामुळे मला तारीख माहित नाही. 4 तारीख. आज 4 तारखेपासून, आता आजचा दिवस गेला, तुम्ही देवाचा धन्यवाद केला. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, चालताना, फिरताना, बोलताना त्या सैतानाला संधी देऊच नका. आता एक गोष्ट बघा, जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तुम्ही तिचं कौतुक केलं. एक व्यक्ती मला आवडत नाही, मी तिचं कौतुक करायला सुरुवात केली, त्या व्यक्ती त्याची दुश्मन आहे, ती कशाला मला बेलगून राहील. आता सैतानाचं आणि देवाचं भांडण आहे आणि तुम्ही सारखा देवाचा धन्यवाद कर, सैतान कशाला राहील. आता म्हणतो सारखं उठसूट देवाचा धन्यवाद करतो. याचं डोकं दुखलं तर देवा धन्यवाद, याला ज्या पोटात दुखलं तर देवा धन्यवाद, याची नोकरी गेली तर देवा धन्यवाद, याची लेकरं मेली तर देवा धन्यवाद, याची गाढवं मेली तर देवा धन्यवाद. आणि योग असं लिहिलं, सैतान हरला, घाबरला, योबाचं जीवन सोडून निघून गेला. 2026 मध्ये इतका धन्यवाद द्या की तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं जीवन सोडून तो निघून गेला पाहिजे. धन्यवाद करा प्रभूचा सर्व स्थिती. इतकं की त्याचे कान पकले पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे नको बाबा, यांच्या नादी लागायला नको. हे लोक उठसूट धन्यवाद म्हणतात. म्हणून काही लोक म्हणतात काय झालं, काय प्रभूच्या कृपेने डोकं दुखत होतं थांबलं. अरे डोकं दुखत होत हे बघ ना, थांबलं हे बघतो ना. तू दुखवलं, माझ्या देवानं थांबवलं. आणि जर माझं डोकं दुखलंच नसतं तर साक्ष घडलीच नसती. काही टेस्ट म्हणे प्रभू तुमच्या जीवनात घडवणार आहे. आणि लक्षात ठेवा, एक्साइटमेंट ती पाहिजे हो. हे काय रटाळ जीवन जगायचं, काहीच एक्साइटमेंट नाही. माझं डोकं बी दुखत नाही, माझं पोटही दुखत नाही, मी उठतो आणि देवाच्या मंदिरात येतो, टाळ्या वाजवतो, बसवतो. अहो सगळं दुखतंय, खुपतंय आणि तुम्ही देवाचा धन्यवाद करता. ही एक्साइटमेंट आहे. आणि तुमचं दुखताना तुम्ही प्रभूच्या घरात येताना त्या सैतान म्हणतो अरे यांचं एवढं दुखवलं तरी यांचा धन्यवाद नाहीये. हे धन्यवाद देतात देवाचा. काय या लोकांमध्ये कसली एनर्जी. तर म्हणतो नाही रे बाबा, हे दुखणं जे देत नाही त्यांच्याकडे घेऊन जातो. जे धन्यवाद देत नाही त्यांच्या, तुमचं दुखणं तिकडं जाईल जिकडं लोक देवाचा धन्यवाद करत नाही. म्हणून 2 गोष्टी, नियम, नीतिमत्व म्हणजे नियमाची चौकट, तटबंदी. ती तटबंदी आपल्या जीवनाभोवती लावून घ्या, आपल्या परिवाराभोवती. परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला एक तटबंदी लावा. एक परिवारातल्या लोकांना शिकवायचं, चला मी आणि यहोशुवानं आपल्या घराला एक शिस्त लावली, मी आणि माझं घरानं परमेश्वराची तटबंदी आहे. माझं घरानं परमेश्वराची सेवा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला देवानं सेवा दिली ना तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही सेवा करता म्हणून तुम्ही भाग्यवान नाही, तुम्हाला देवानं सेवा दिली म्हणून तुम्ही भाग्यवान. किती लोक जगामध्ये काम करतायत, प्रभू त्यांना निवडत नाही. मी स्वतःला धन्य समजतो, धन्य समजतो स्वतःला. मला माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीला प्रभूनं निवडलं. काय माझ्यामध्ये योग्यता आहे, काय पात्रता आहे, काहीच नाही. सांगून पण माझ्यामध्ये एवढं पण नाही हो, नाहीच. तरी प्रभू मला वापरतो. मी योग्य म्हणून देवाला वापरत नाही, त्याची कृपा आहे. सेवेसाठी देव तुम्हाला वापरतो. याच्यासारखी अद्भुत गोष्ट कोणती नाही हो. सेवेसाठी वापरलं जाणं, कोणती पण सेवा असू द्या, जी पण प्रभू तुमच्याकडनं सेवा करून घेतो ना, त्या सेवेबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. आणि आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला एकच शिकवायचं, मी आणि माझं घरानं
परमेश्वराची सेवा. हा नियम लावून द्या. फोर्स करा सगळ्याला, प्रत्येकाला, घरातल्या व्यक्तीला, सेवेत राहा, सेवेत राहा, सेवेत राहा, सेवेत राहा. का माहिती का? जर सरकारच्या सेवेचं प्रतिफळ आहे, हालेलुया. देवाच्या सेवेचं किती मोठं प्रतिफळ हालेलुया. असणार. गव्हर्नमेंट सर्वंट काही लोक म्हणतात ना, काय करतो मुलगा? आमच्या मुलीसाठी आम्ही बघितला, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. अहो देऊन टाका पटकन. का तर प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, अजून मेडिकल अलाउन्स, आजारी पडला तरी ते. मग आता बघा, जे सरकार ढासळलं जा आणि त्याच्यात अजून लाडकी बहीण, सरकार लाडकी बहीण देतं. पण माझा येशू लाडका मित्र आहे. आमेन, आमेन. तर अब्राम माझा मित्र आहे म्हटला तो, आणि अब्रामाला देवानं संपन्न केलं. म्हणून लक्षात ठेवा, फोर्स काय करायचं? प्रभूच्या सेवेमध्ये राहा. आमेन. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या घराण्यातनं प्रभूची सेवा घडती, प्रभू ते घर स्थापित करत असतो. आमेन. स्थापित करतो बरं का. स्थापित, स्थापित म्हणजे काय? तो म्हणतो की त्यांची सेवा त्यांच्यापासून मी कधी काढून घेणार नाही. कधी सेवा काढून घेतली? एलीची मुलं अधम म्हणली, ते देवाच्या मर्जीमध्ये राहिले नाही, आणि शास्त्र सांगतं एलीची सेवा काढली आणि शमूएलला देवानं देऊन टाकली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रभू तुमच्याकडनं सेवा करून घेतो, यामध्ये तुम्ही थोर नाही. अहो देव थोर आहे, ज्या देवानं तुम्हाला सेवा दिली. म्हणून परमेश्वराची कास धरणाऱ्यांना देव स्वस्तता देतो. म्हणजे तुम्ही नियम लावून दिलेत. वाचा बरं ते वचन परत एकदा. त्याने यहूदात हा, तटबंदीची नगरे बांधिली, तटबंदीची नगरं लावली, देशात स्वास्थ्य होते, देशात स्वास्थ्य होते. आणि त्या काळी काही लढाई झाली नाही. काही लढाई झाली नाही. कारण हा. परमेश्वराने त्यास हा. आराम दिला पहा, होता. आता त्याच्यासाठी कारणीभूत ठरलं चौथं वचन. वाचा चौथं वचन. यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर पूर्वजाचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे, याच्या चरणी लागावं, आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे, अशी त्याने त्यास आज्ञा केली. कुणी आज्ञा केली? असं बरं, यहुदी लोकांनी हा. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे, आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे. कोण? आबियाचा मुलगा असा राजा आहे तो. आणि त्या राजानं काय नियम दिला माहिती का? तो काय म्हटलं? यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावं, आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे. राजानं काय नियम दिला की तुम्ही सर्वांनी आपल्या पूर्वजांचा देव याच्या भजनी, तुम्हाला कसला कोट करायचा आहे, कसली तटबंदी करायची, ज्या देवाची भक्ती तुम्ही केली, ज्या पद्धतीने, नीट आहे का, तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या विश्वासामध्ये तुम्ही राहिला, जे तुमचं समर्पण आहे, ज्या पद्धतीने तुम्ही प्रभूची सेवा, तशाच पद्धतीने तुमच्या लेकरानं, मंडळीतल्या परिवारानं, तुमच्या पिढीनं देवाची सेवा करावी. हा नियम तुम्हाला लावून देता आला पाहिजे. कारण त्याने म्हटलं, त्यानं तटबंदी नगर, काय लिहिलं तिथं? त्याने यहूदात तटबंदीची नगरे बांधली. चौथं वचन आता. यहुदी लोकांनी शहर आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे, आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे. याचं पालन करावं, आणि अशी त्याने त्यास आज्ञा केली. काय केलं? आज्ञा. सुटका देऊ नका तुमच्या परिवारातल्या लोकांना. आज्ञा द्या. काय आज्ञा? इन टाइम चर्च मध्ये यायला पाहिजे. एक्सक्यूज नाही बरं का त्याच्यामध्ये. नाही तुम्ही आला तर आला, एखादा रविवार आला तर आला, एखाद्या रविवार नाही. तुम्ही सक्ती करा. आज्ञा कशासाठी माहिती का? ही धार्मिकता आहे. धार्मिकता म्हणजे देवाचा रिस्पेक्ट करणं. ऐका बरं का, एक व्यक्ती देवाचा रिस्पेक्ट करतो म्हणजे काय माहिती का? त्याला कळतं की परमेश्वर 9:30 मला बोलवत आहे ना, तर तो 9:30 परमेश्वराच्या घराकडे येतो. हा परमेश्वराचा रिस्पेक्ट आहे. एक व्यक्ती जेव्हा परमेश्वराच्या घराकडे येण्यासाठी विलंब करते ना, तेव्हा तो देवाचा अपमान करत असतो. तो व्यक्ती देवाचा अपमान माहित पण नाही लोकांना. तुम्ही जेव्हा चर्च इथं म्हटलं, आज्ञा दिलीत, आज्ञा, एक्सक्यूज कसं देऊ शकता तुम्ही? तुमच्या लेकरांवर तुम्हाला संस्कार करता आले पाहिजे. तुम्हाला चर्चमध्ये त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये देवापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही हो.
कोण श्रेष्ठ देवापेक्षा? कोणाला महत्व आहे देवापेक्षा? जर तुमचं देवावरती प्रेम आहे, आणि देव तोंडानं प्रेम करणारा व्यक्ती बघत नाही, जो माझ्यावरती प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळेल. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे देवाची आज्ञा. परमेश्वराच्या घरामध्ये मी कसं यावं, कसं जावं, आराधना करावी, गीतं गावीत, म्हणजे परमेश्वराला संपूर्णपणे माझ्या शरीराचा यज्ञ मला करता आला. ते आमच्या परिवारातल्या लोक, राजानं फरमान काढलं, आज्ञा केली, आज्ञा, एक्सक्यूज नाही, बिलकुल नाही एक्सक्यूज. मला तर त्या काकांचं नवल वाटतं. बीडवरून सकाळी 8:15 वाजता ते हजर राहतात. सकाळी 8:15 न चुकता बरं का. बरं, व्यक्ती पण काही साधी नाही आहे. त्यांचे मोठे मोठे बंगले आहेत. त्यांनी सांगितलं 10 लाखाचा ऊस आमच्या शेतामध्ये आम्ही काढतो, सगळ्या गोष्टींनी संपन्न आहे, पण प्रभूवरचं त्यांचं प्रेम त्यांना तिथून ओढून घेऊन येतं. हे धार्मिकता आहे, ही कास आहे. ही जेव्हा देवाच्या घराकडं रमत गमत तुम्ही चर्चकडे देवाकडे आल्यावर तुम्ही कुठले आले धार्मिक? काढून टाका डोक्यात. नाही तुमच्या, नाही आम्ही कधी पण आलं तर प्रभू आम्हाला स्वीकार करतो. उलट तुम्ही त्याचा अपमान करता म्हणून विशेष प्रकारे तुम्हाला मोदींनी काढलं. लेट कमर त्यांनी पंचिंग करायचं. इथं नाही पंचिंग, इथं पण आहे ना देव, इथं बसलाय, देवदूत आहेत, सगळं आहेत, सगळं काही आहे. मग तो काय दखल घेत नाही तुमच्या. आणि जेव्हा तुम्ही आशीर्वादाकडनं, साधं सूत्र आहे हो, तुम्ही देवाच्या घराकडे लेट, आशीर्वाद लेट. त्याच देव म्हणेल का नाही आता ना ताबडतोब द्या, मग त्या लवकर दे लवकर दे, राहू दे. का तर तुला ती शिस्त नव्हतीच ना, आता तुला कशी काय आशीर्वाद देणार आहे? त्यांनी आज्ञा केली. काय आज्ञा केली? देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे. यहुदी लोकांनी हा? आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे, याच्या चरणी लागावं, आणि नियमशास्त्र व आज्ञा, नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे. कशाचं पालन करायचं? नियमशास्त्राचं पालन. देवाची कास धरणं म्हणजे काय? नियमशास्त्राचं पालन करणं. नियमशास्त्रातले नियम कठीण आहेत, पण तरी आम्ही पाळतो, मग तुम्ही धार्मिक आहात. नियम कठीण आहेत. अहो कठीण आहेत म्हणून ते नियम आहेत ना. सगळे नियम कठीण असतात. नियमांच्या चौकटीत तुम्हाला रावलं. अहो साधी गोष्ट आहे, पेपरला निघण्याच्या अगोदर ते काय सांगतात? परीक्षा हॉलमध्ये अर्धा तास अगोदर. त्याला नियम आहे. देवाच्या घराला नियम नाही. देवाच्या घराला आओ जाओ घर तुम्हारा, कभी भी आओ, कभी भी बैठो, कभी भी धन्यवाद करो, कभी भी प्रार्थना करो, कभी नसते हो. आध्यात्मिक शिस्त तुम्हाला पाहिजेच ती, मग तुम्ही धार्मिक ठरले जाता. धार्मिक म्हणजे बोलणं नाहीये, धार्मिकता तुमची कृती आहे. ती तुमची कृती सगळं बाजूला गेलं, सगळं खड्ड्यात, कामकाज खड्ड्यात. मी तर म्हणतो जेवू पण नका, काय बिघडतंय? रोजच खातो की हो, एक दिवस नाही खाल्लं तर काय मरतोय? बरं मेलो तर मेलो देवासाठी, म्हणा बरं आमेन. आता दिसू दे पुढच्या रविवारी. नाही हो, देवाच्या बाबतीमध्ये माणसानं अतिशय गंभीर असलं पाहिजे. कारण देव तुम्हाला फार गंभीरतेने घेतो बरं का, फार गंभीरतेनं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे लोक देवाचे वेळ नियम पाळतात ना, देव त्यांना सगळ्यांपेक्षा जास्त आशीर्वादित करत असतो. 100%. 100% देव ते करतोच. नाही केलं तर सेवा सोडून दिली हो मी. आज 30 वर्ष सेवा करतो. 30 वर्षामध्ये मी पाहिलंय देवानं एक एक व्यक्तीला कसं कसं वर घेऊन केलेलं आहे. अजून एक गोष्ट, जे करता त्याच्यासाठी, सेवा त्याच्यासाठी, गीत गाणं त्याच्यासाठी, सगळं समर्पण त्याच्यासाठी. आणि तो देईल ते प्रतिफळ दुसरं कोणीच देऊ शकणार नाही, कोणीच नाही. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बरं का, देव सेम सेम कोणाला देत नाही. देवाचं कामच आहे सेम सेम. आम्ही म्हणतो नाही देवा मला बेने, नाही रे तू तेलोरे म्हणजे तेलोरेच. दे नाही मला दिना, नाही दिनाकरण 1 पीस, तेलोरे 1 पीस, तू 1 पीस. जे प्रभूने दिलं ते सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम. कशासाठी माहिती का? तुम्ही प्रभूची सेवा केली.
डोंगरे ब्रदर मला म्हटले होते की तुम्ही कमी बोला, तुमचा घसा बसला, परंतु किती रिस्ट्रिक्शन ठेवल्या तरी मला बोलल्याशिवाय चालत नाही. आणि माझा विश्वास आहे, मला वाटतं की ते किती तारखेला प्रॅक्टिस घेतली आपण, त्या दिवशी प्रॅक्टिस घेतली, खूप रात्रभर मी खोकलो आणि मला किती 22ला, आणि उगीच मला भीती वाटली की आता हळूहळू बोलावं लागेल, थोडं थोडं डॉक्टरने पण सांगितलं होतं हळूहळू बोलावं लागेल. आणि मग काल मी निश्चय केला, म्हटलं नाही, जायचं प्रॅक्टिसला, बघायचं आणि सकाळी पण बघायचं. तुमची धार्मिकता तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला विजय देत असते प्रिया, प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला विजय देत असते. म्हणून जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगेल, देवाची कास धरणारे लोक चहू बाजूनं स्वस्थता त्यांना मिळते. किती सुंदर आहे नाही का? धार्मिकतेमुळं सगळीकडून तुम्ही स्वस्थ. गेलं वर्षभर तुम्ही अस्वस्थ झालेला असाल सगळीकडनं, एवढे प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेम. आणि लक्षात ठेवा, प्रॉब्लेम विश्वासणाऱ्या लोकांची खेळणी आहे. प्रॉब्लेम विश्वासणाऱ्या लोकांची, त्याला खेळावं लागतं. तसं यू हॅव टू डील विथ प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेमशी खेळावं लागेल. जेवढं तुम्ही प्रॉब्लेमशी खेळाल तेवढं तुम्ही मजबूत व्हाल. समस्येशी जेवढं तुम्ही खेळाल, समस्येशी जेवढे 4 हात तुम्ही कराल, तेवढे तुम्ही बळकट व्हाल. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं करताना परमेश्वराची कास धरणं म्हणजे चारी बाजूनं तुम्हाला स्वस्थता प्राप्त होईल असं म्हटलेलं आहे. पुन्हा देवाचे प्रिय लोक, जाता जाता मी तुम्हाला सांगेल, कुठंच दृष्टी लावू नका, त्याच्याकडे दृष्टी लावा, त्याच्याकडे दृष्टी लावा. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे दृष्टी लावाल तेव्हा असाधारण चमत्कार आपल्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवाल. चला, आपल्या डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. प्रत्येक आमची परीक्षा, आमचं संरक्षण, व्यक्तिशः 25 मध्ये अनेक घटना घडून सुद्धा स्थिर विश्वास, 26 मध्ये तुझे लोकांच्या तारणा कल्पना आम्ही कोणा कोणाची तुझी कास करणारा मंडळी प्रत्येक व्यक्तीला चर्च आणि या चर्च ज्याला तू घेऊन जाण्यासाठी त्या लोकांना असं जीवन आम्हाला जीवन लोक गौरवाचा प्रभाव नवीन वर्षामध्ये एक नियमांच्या प्रभूच्या घराकडे जाण्याचा नियम, प्रार्थनेचा नियम, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा नियम, सेवा करण्याचा नियम. प्रत्येक परिवार देवामध्ये टिकून राहण्यासाठी सहाय्य कर. देवा, तुझं मंदिर लवकरात लवकर गौरवानं बांधून पूर्ण होऊ दे. काम करणाऱ्या कारागिरांना तू सहाय्य पुरव. आणि जेव्हा ते मंदिर बांधून पूर्ण होईल, महाराष्ट्रातनं लोंढा या ठिकाणातनं येऊ दे प्रभूची. आरोग्याची गरज आहे, लोकांना जीवनाची पुनर्स्थापना होण्याची गरज आहे. आणि ही जागा लोकांना जीवन देणारी जागा ठरली जाऊ दे. लोकांना जीवन देणारी जागा ठरली जाऊ दे प्रभूची. जो व्यक्ती आत येईल त्याला देवाची समक्षता जाणवते, प्रभूच्या उपस्थितीचा जाणीव होते. माझ्या देवा, पवित्र आत्म्याची नदी अशी वाहू दे. जेव्हा आराधना सुरुवात होईल तेव्हा त्या नदीमध्ये, प्रवाहामध्ये अनेक लोकांना जीवन मिळालेले दिसू दे. तो फ्लो, एचकेलच्या पुस्तकात सांगितलेला तो प्रवाह, 12 महिने फळ देणारे झाड, भिन्न भिन्न जातीचे मासे, भिन्न भिन्न जातीचे मासे त्याच्यामध्ये, तसं सापडू दे प्रभूची. येणाऱ्या दिवसामध्ये
पवित्र आत्म्याची नदी या मंडळीत नाशी वाहू दे. भिन्न भिन्न जातीचे पंथाचे लोक इथं येऊन त्यांनी म्हणावं की हा देव जिवंत देव आहे, हा देव जिवंत देव आहे. प्रत्येकाला भर तुझ्या सामर्थ्यानं. जे दुरून या ठिकाणामध्ये आले लोक आहेत, जाताना त्यांच्यामध्ये साक्ष घडू दे. जेव्हा ते त्यांच्या गावी जातील तेव्हा प्रभूनं त्यांच्यासाठी केलेले महत्कृत्य याचा अनुभव त्यांना येऊ दे. आर्थिक सर्व गरजा पूर्ण कर, मंडळीच्या गरजा पूर्ण कर. तुझी संगती, तुझा सहवास प्रत्येकाला लाभू दे. तुला धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल प्रभूजी. सेवा ही आमची जीवनशैली बनवते. पुन्हा एकदा तुला गौरव, पुन्हा एकदा तुला स्तुती, पुन्हा एकदा तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.